कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ही कोल्हापूरच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची निवडणूक आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून देऊन देशासारं काही आलबेल नाही असा संदेश दिल्लीला देण्याचं आवाहन काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। काय तर कोविड सुरू व्हायच्या आधी केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर आलेख आपण पाहिला तर देशाचा आर्थिक विकास जर हा सलग 1917 नंतर घसरत गेला होता। त्याला कारण नोटबंदीचं होतं, त्याला कारण जीएसटीचं होतं, त्याला कारण अलीकडच्या काळामध्ये कृषी कायद्यामध्ये गोंधळ केले। असे चर्चा न करता, विचार विनिमय करता, लोकांना विश्वास न घेता रेटून कायदे केले, त्यामुळे अर्थव्यवस्था घरघर लागली होती। राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचं काम भाजपा ईडीच्या माध्यमातून करत आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय इंधन दरात फार वाढ झालेली नसताना केंद्र सरकारनं लावलेल्या दरांमुळे देशात इंधन दर वाढले आहेत। अबकारी कर कमी केला तर पेट्रोल डिझेलचे दरही कमी होतील असं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं।